हॅलो फ्रेंड्स, मृणाल हिअर फ्रॉम MD Desai क्लासेस. आज आपण फायनान्स स्पेशलायझेशन चं वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट ह्या टॉपिकवर MCQs घेणार आहोत. आपण थर्ड इयर BBAसाठीचं हे सेशन घेत आहोत. 5th सेमिस्टर्स फायनान्स 1चा हा टॉपिक आहे, वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट. या अगोदर आपण रेशो अनालिसिसवरचे MCQ घेतले आहेत. ते जर बघितले नसेल तर तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करून ते व्हिडिओ आणि MCQs बघू शकता. खूप जास्ती इम्पॉर्टंट MCQs आहेत रेशो अनालिसिसचे. आणि आजचं हे जे सेशन आहे हा सेकंड टॉपिक आहे आपलं वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट. तर आपण स्टार्ट करूया. So let's start with the definition and concept of working capital. Okay, so working capital काय असतं तर एव्हरी बिझनेस नीड्स टू टाइप्स ऑफ फंड्स. एक तर त्यांना असेट विकत घ्यायचे म्हणजे फिक्स्ड इन्व्हेस्टमेंट करायची आहे, आणि एकदा असेट विकत घेतल्या, सेटअप झाला बिझनेसचा की आपल्याला प्रोडक्शन स्टार्ट करावं लागतं, प्रोडक्शन प्रोड्यूस करावं लागतं. त्यासाठी जे कॅपिटल लागतं ती जी आहे रिक्वायरमेंट ती शॉर्ट टर्म फंडची रिक्वायरमेंट आहे. and that short term fund is required for the day to day running of a business. Okay, जसं की आपल्याला पेमेंट ऑफ सप्लायर्स करायचे, ज्यांच्याकडनं आपण रॉ मटेरियल घेतले, वेजेस, सॅलरी पेमेंट करायचं आहे, किंवा वेगवेगळ्या सर्व्हिसेस ज्या आहेत कंपनीचे त्याचे पेमेंट्स करायचे आहेत. तर ह्या सगळ्या रिझन्ससाठी, ह्या सगळ्या कारणांसाठी जे फंड्स लागतात दॅट इज वर्किंग कॅपिटल. ओके, फॉर्म्युला आहे वर्किंग कॅपिटलचं करंट असेट्स मायनस करंट लायबिलिटीज. सो तुम्हाला करंट असेट कुठले आणि करंट लायबिलिटीज कुठल्या याची लिस्ट नक्कीच तुम्हाला माहिती असायला हवी. इथे मी दिलेली आहे. करंट असेट्स आहेत इन्क्लूड्स कॅश, रॉ मटेरियल, वर्क इन प्रोग्रेस WIPचा फुल फॉर्म, फिनिश गुड्स, सन्ड्री डेटर्स, बिल्स रिसिवेबल, प्रिपेड एक्सपेन्सेस. हे जे आहे these are the list of the current assets. Okay, now current liabilities, it's include creditors, okay, bills payable, outstanding wages and overheads. These are the current liabilities for working capital. टोटल करंट असेट, आता इथे आणखी एक नवीन गोष्ट आहे की जर टोटल करंट असेट केलं तुम्ही तर ती जी टोटल येते ती असते ग्रॉस वर्किंग कॅपिटल. सो समटाईम तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये फक्त असं विचारलं की ग्रॉस वर्किंग कॅपिटल किती आहे, म्हणजे मग तिथे तुम्हाला करंट असेट्स आणि करंट लायबिलिटी मायनस करायची गरज नसते. तिथे तुम्ही फक्त करंट असेटची टोटल जर केली तर दॅट विल बी युअर ग्रॉस वर्किंग कॅपिटल. ठीक आहे, तर वर्किंग कॅपिटलचं आन्सर जर तुमचं पॉझिटिव्ह आलं तर इट इज शोईंग दॅट युअर बिझनेस इन अ गुड कंडिशन, तुमची फायनान्शियल कंडिशन गुड आहे. आणि तर निगेटिव्ह आलं तर वर्किंग कॅपिटल तर ते इट शोज दॅट बॅड फायनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस. ओके, तर आता आपण आत्ताच इंट्रोडक्शन बघितलं. आता MCQs आपण याच्याबद्दल घेऊयात. MCQ फर्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग आर द करंट असेट्स. तर फर्स्ट ऑप्शन आहे स्टॉक ऑफ रॉ मटेरियल, सेकंड WIP दॅट इज वर्क इन प्रोग्रेस, अँड थर्ड इज फिनिश गुड. सो दीज ऑल 3 थिंग्स आर फॉर करंट असेट्स. सो इथे आपण ऑल ऑफ दिस हा ऑप्शन सिलेक्ट करूयात. करंट असेट क्वेश्चन 2, करंट असेट्स मायनस करंट लायबिलिटी. आपल्याला आता आपण बघितलं की वर्किंग कॅपिटलचं फॉर्म्युलाच हा आहे की करंट असेट्स मायनस करंट लायबिलिटी. सो इथे आपण ऑप्शन ए सिलेक्ट करूया. क्वेश्चन 3, टोटल ऑफ करंट असेट इज ऑल्सो नोन ॲज. तर टोटल ऑफ करंट असेट इज ऑल्सो नोन ॲज ग्रॉस वर्किंग कॅपिटल. ओके, ऑप्शन बी. Question number 4, calculate net working capital if current assets are 1,50,000 and current liabilities are 70,000. So current assets minus current liability जे आहे ते आपल्याला वर्किंग कॅपिटल मिळेल. सो 1,50,000 मायनस 70,000 जर तुम्ही केले तर किती येईल? येस, हाऊ मच इट इज? 80,000. ओके, सो इथे 1,50,000 मायनस 70,000, सो इट विल गेट रुपीज 80,000. नेट वर्किंग कॅपिटल 80,000 आलं. क्वेश्चन नंबर 5, when current assets are more than current liability it means a firm has.
तर जेव्हा करंट असेट्स जास्ती असतात आणि लायबिलिटीज कमी असतात तर ही आपली गुड वर्किंग कंडिशन आहे. तुमचं आन्सर जे आहे WC म्हणजे वर्किंग कॅपिटलचं आन्सर पॉझिटिव्ह येतं आणि म्हणून आपण इथे काय करणार आहे, इट शोज दॅट प्लस WC म्हणजे पॉझिटिव्ह वर्किंग कॅपिटल, ऑप्शन ए. क्वेश्चन नंबर 6, निगेटिव्ह वर्किंग कॅपिटल इंडिकेट्स दॅट द फर्म इज. तर जेव्हा वर्किंग कॅपिटल निगेटिव्ह असतं म्हणजे करंट लायबिलिटीज जास्ती आहेत आणि असेट्स कमी आहेत करंट, तर इथे एक शोज अ बॅड पोझिशन ऑफ वर्किंग कॅपिटल, ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7, ऑपरेटिंग सायकल मीन्स अ पिरियड रिक्वायर्ड बाय बिझनेस टू कन्वर्ट. तर ऑपरेटिंग सायकल जी असते ती कॅशपासून स्टार्ट होते, की आपल्याकडे कॅश आहे, मग आपण रॉ मटेरियल विकत घेतलं, मग प्रोसेसमध्ये टाकलं, फिनिश गुड तयार झाले, मग ते डेटर्सला विकले आणि डेटर्सनी पुन्हा कॅश घेतली. मग कॅश टू कॅशचा जो कन्व्हर्जनचा प्रवास आहे तो म्हणजे ऑपरेटिंग सायकल. म्हणून इथे आपण काय करणार, ऑप्शन नंबर बी सिलेक्ट करणार, की ऑपरेटिंग सायकल मीन्स अ पिरियड रिक्वायर्ड बाय बिझनेस टू कन्वर्ट कॅश अगेन इन टू कॅश. ओके, ऑप्शन बी. क्वेश्चन नंबर 8, the amount of working capital, WC working capital, okay, which keeps fluctuating from time to time on the basis of business activity. तर जे कॅपिटल जे आहे, कॅपिटलचे बरेचसे टाईप्स आहेत वर्किंग कॅपिटलचे, फिक्स, फ्लक्च्युएटिंग वगैरे. तर जे चेंज होत राहतं त्याला आपण काय म्हणतो, फ्लक्च्युएटिंग वर्किंग कॅपिटल म्हणतो. सो इथे आपण ऑप्शन डी सिलेक्ट करूया. Question number 9, the duration of operating cycle depends upon the first option आहे nature of industry, second आहे efficiency in the working capital management, both A and B and none of this. तर हे जे ड्युरेशन आहे ते नेचर ऑफ इंडस्ट्री आणि इफिशियन्सी इन द वर्किंग कॅपिटल ह्या दोन्हीही गोष्टींवर डिपेंड करतं, म्हणून आपण इथे बोथ A and B ऑप्शन सिलेक्ट करूया. क्वेश्चन नंबर 10, the amount of working capital is fixed over the period of time is known as. जे फिक्स्ड असतं त्याला आपण काय म्हणतो, परमनंट वर्किंग कॅपिटल, ऑप्शन बी. क्वेश्चन नंबर 11, the funds invested in current assets are termed as. जे फंड करंट असेटमध्ये इन्व्हेस्ट केलेले असतात त्यालाच आपण काय म्हणतो, वर्किंग कॅपिटल म्हणतो. ओके, ऑप्शन बी. क्वेश्चन नंबर 12 बघा, वर्किंग कॅपिटल इज द एक्सेस ऑफ करंट असेट्स ओव्हर करंट लायबिलिटी. दिस स्टेटमेंट इज गिवन बाय. तर हे जे स्टेटमेंट आहे हे दिलं होतं H.G. गुथमन. ओके, सो बी ऑप्शन इथे आपण सिलेक्ट करणार. क्वेश्चन नंबर 13, द गोल ऑफ वर्किंग कॅपिटल इज. फर्स्ट आहे ॲडिक्वेट कॅश फ्लो फॉर कंटिन्यूड ऑपरेशन, बाईंग ऑफ फिक्स्ड असेट, ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस आणि बोथ A अँड C. तर इथे A आणि C हा ऑप्शन आपण जर रीड केला तर ॲडिक्वेट कॅश फ्लो फॉर कंटिन्यूड ऑपरेशन म्हणजे डे टू डे रनिंगसाठी, ऑपरेशनसाठी जे लागतं ते वर्किंग कॅपिटल तर आहेच, दॅट इज द अल्टिमेट गोल. आणि C ऑप्शन बघितलं तर ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस आहे. सो येस, हे A आणि C हे दोन्हीही गोल आहेत वर्किंग कॅपिटलचे. सो आपण इथे ऑप्शन नंबर डी सिलेक्ट करूया. क्वेश्चन नंबर 14, कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ करंट असेट्स आर. तर करंट असेटचे काय काय कॉन्स्टिट्युएंट्स आहे, म्हणजे करंट असेट्समध्ये काय काय येतं. तर ऑप्शन ए बघा, कॅश अँड बँक बॅलन्स, येस करंट असेट आहे. डिव्हिडंड पेएबल, पेमेंट आहे, इट्स नॉट करंट असेट. बिल्स पेएबल नाही, आणि अक्रूड एक्सपेन्सेस ते पण खर्च आहे, म्हणजे बी, सी आणि डी हे सगळे खर्च आहेत. तर करंट असेटमध्ये आपण कॅश आणि बँक बॅलन्स घेणार. ओके, ऑप्शन ए. क्वेश्चन नंबर 15, कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ करंट लायबिलिटी. मग आता करंट लायबिलिटीमध्ये काय काय येतं, सनरी क्रेडिटर्स, येस करंट लायबिलिटी. बँक ओव्हरड्राफ्ट इज ऑल्सो करंट लायबिलिटी. सनरी डेटर्स हे करंट असेट आहे. आणि ऑप्शन बघा ओनली A अँड बी. तर इथे मग ओनली A अँड बी आपण ऑप्शन सिलेक्ट करूयात. ओके, क्वेश्चन नंबर 16, वर्किंग कॅपिटल रिक्वायर्ड अबाव परमनंट लेवल ऑफ वर्किंग कॅपिटल.
म्हणजे एक परमनंट लेवल ठरलेली असते, त्याला फिक्स्ड आपण म्हणतो, आणि त्याच्यावर जे लागणार आहे आपल्याला त्याला आपण काय म्हणतो, फिक्स्ड वर्किंग कॅपिटल की टेम्पररी वर्किंग कॅपिटल की परमनंट. तर इट्स टेम्पररी वर्किंग कॅपिटल. ओके, नेक्स्ट question number 17. The current assets of a firm are 60 lakhs whereas the total current liabilities are 35 lakhs. Net working capital requirement find out करायचे आपल्याला. So yes, current assets minus current liability will be net working capital. Okay, so 60 lakhs minus 35 किती येणार, 25 lakhs. So आपला आन्सर येईल 25 lakhs. Option C. Okay, question number 18 बघा. Credit sales of a firm are rupees 1 crore 50 lakhs. How much it is? Sorry, 15 lakhs आहे. ओके, सो क्रेडिट सेल्स जो आहे फर्मचा तो आहे 15 lakhs आणि क्रेडिट पिरियड अलाउड इज 3 months आहे. तर अमाऊंट ऑफ डेटर्स किती? ओके, सो इट्स आपण काय केलं आहे की सेल्स केला आहे क्रेडिटवर बिझनेसनी 15 लाखांचं सेल, आणि समोरच्याने पैसे दिलेच नाही आहेत, त्याला आपण सांगितलं की 3 महिन्यात दे पैसे. सो क्रेडिट पिरियड जो त्याला आहे तो 3 months दिलेला आहे. मग आता इथे आपण अमाऊंट ऑफ डेटर्स विल बी कॅल्क्युलेट करायची. तर ही कशी करणार, तर वर्किंग कॅपिटल हे मंथली स्टेटमेंट आहे. ओके, सो आता इथे 15 lakhs इंटू 3 डिवायडेड बाय 12 करणार, म्हणजे एका महिन्याचा आन्सर. मग तुम्ही करून बघा कॅल्सीवर. 15 lakhs इंटू 3 डिवायडेड बाय 12 किती येईल आन्सर? आन्सर विल बी 3,75,000. ओके, 19. Question number 19. If net working capital is rupees 20 lakhs and the company maintain 15% safety margin, then actual working capital is. तर आता वर्किंग कॅपिटल म्हणजे करंट असेट्स आणि करंट लायबिलिटीज मायनस करून आपलं आन्सर 20 lakhs आलेलं आहे, आणि कंपनीनं 15% सेफ्टी मार्जिन ठेवलं आहे. तर आता ॲक्च्युअल वर्किंग कॅपिटल किती लागतं असं क्वेश्चन आहे. तर जेव्हा वर्किंग कॅपिटल दिलेलं असतं आणि सेफ्टी मार्जिन दिलेलं असतं तेव्हा काय करायचं की ते जे वर्किंग कॅपिटलवर आहे 20 lakhs त्याच्यावर 15% कॅल्क्युलेट करायचं. तर 20 lakhsवर 15% किती येईल? येस, 3 lakhs. ओके, करून बघा. 20 lakhs इंटू 15% 3 lakhs येईल. आणि मग काय करायचं, जे वर्किंग कॅपिटल आलं आहे आपलं 20 लाख रुपये, 20 lakhs, त्याच्यात ते 3 lakhs ॲड करायचे, आणि मग ते दोन्ही मिळून जे आहे ते ॲक्च्युअल वर्किंग कॅपिटल असेल. 20 लाख प्लस 3 लाख 23 लाख. ओके, सो हे जे आहे ते ॲक्च्युअल वर्किंग कॅपिटल आहे. ऑप्शन नंबर बी. ओके, आणि लास्ट क्वेश्चन आहे ह्याशी रिलेटेड, ह्या स्लाईडशी. नंतरची आपण स्लाईड जी आहे फंड फ्लो स्टेटमेंटवर मी नेक्स्ट सेशन बनवणार आहे. त्याच्यामुळे आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, आणि हे जे मी सांगितलेलं आहे त्यात जर काही डाऊट्स असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा, पुन्हा तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करेन. ओके, आणि जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना शेअर करा. ओके, क्वेश्चन नंबर 20 बघा, लास्ट आहे हा. If credit purchases are rupees 8,40,000 and credit allowed to them for 1.5 months, then amount payable to the creditors. आता इथे आपण क्रेडिट परचेस किती केलं आहे? 8,40,000चा. आपण पण लगेच पैसे दिलेले नाहीत, म्हणून सप्लायरने आपल्याला म्हटलं की 1.5 महिन्यात तू पेमेंट कर. ओके, तर आपण किती अमाऊंट पेएबल आहे पर मंथ हे आपल्याला काढायचं आहे. पर मंथ का काढायचं आहे? कारण वर्किंग कॅपिटल हे मंथली स्टेटमेंट असतात, दर महिन्याचं स्टेटमेंट असतं. ओके, मग आता आपण सिम्पल कॅल्क्युलेशन करणार. 8,40,000 इंटू 1.5 आणि डिवायडेड बाय 12 केलं की आपल्याला एका महिन्याचं येणार. ओके, सो तुम्ही करून बघा. 8,40,000 इंटू 1.5 डिवायडेड बाय 12 आणि किती येईल आन्सर? मग आन्सर विल बी 1,05,000. ऑप्शन बी. ओके, तर
हे सगळे होते 20 क्वेश्चन्स, मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन. यात व्हॅल्यू वगैरे चेंज करून येतील. हे क्वेश्चन पुन्हा पुन्हा बघा, लिहून घ्या नोटबुकमध्ये. स्वतः काही क्वेश्चन्स आहेत सॉल्व करायचा प्रयत्न करा. ओके, आणि लवकरच भेटूया. नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. सो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओही लवकरच भेटेल. ओके, थँक्यू सो मच. सी यू सून. बाय बाय.